नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 4 तारखेला 5 राज्यातील निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर ज्या घडणाऱ्या घटना आहेत हे त्या निवडणुकांपेक्षाही जास्त खळबळजनक आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने बोलायचं झालं तर पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉलबद्दल. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या दरम्यान आणि आता निवडणुकांच्या निकालांच्या नंतर ज्या घटना घडत आहेत त्यांनी अक्षरशः लोकशाहीला काळिमा फासलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, निवडणुकीपूर्वी आरोप प्रत्यारोप, खालच्या स्तरातील आरोप हे सगळं झालं. निवडणुका झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर ममता बॅनर्जींनी ते ईव्हीएम मशीन सेफ नाहीत वगैरे झालं, त्यांना मारहाण झाली असं त्या म्हणतात, धक्काबुक्की झाली असं त्या म्हणतात. त्याचप्रमाणे टीएमसी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामाऱ्या हे जर आपण बघितलं तर आता निकालानंतर ज्या गोष्टी घडत आहेत त्या तर अतिशयच भयंकर आहेत. निकाल लागल्यानंतर 207 जागा भाजपने जिंकल्या आणि टीएमसीच्या हातातली सत्ता त्यांना गमवावी लागली. 15 वर्षापासून असलेली सत्ता टीएमसीच्या हातातून निघून गेली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषद घेतली आणि धक्कादायक आरोप केले. त्या म्हणतात की आम्हाला हा निकालच मान्य नाही, आम्ही पराभूत झालेलोच नाहीये, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही. पण त्या जरी असं म्हणत असल्या तरी सरकारचा कालावधी संपल्यानंतर ते सरकार आपोआप बरखास्त होत असतं आणि त्याचप्रमाणे राज्यपालांना सुद्धा अधिकार असतात सरकार बरखास्त करण्याचे. मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला त्यांचं पद रद्द करण्याचे सुद्धा अधिकार राज्यपालांना असतात आणि कठीण काळामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू होऊ शकते. हे सगळं एकीकडे, पण जो हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये सध्या भडकलेला आहे त्याने आपला कळस गाठलेला आहे. काल शुवेंदू अधिकारी, जे भाजपचे प्रमुख नेते आहेत, मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत, ज्यांच्या निगराणीमध्येच ही निवडणूक पार पडली, त्या भाजपच्या शुवेंदू अधिकारी यांचे पर्सनल असिस्टंट, निकटवर्तीय, त्यांचे राजकीय सल्लागार, त्यांचं राजकीय कामाचं मॅनेजमेंट करणारे अत्यंत जवळचे चंद्रनाथ रथ यांचा काल गोळ्या घालून खून करण्यात आला. आता भाजपने आरोप केलाय की हा खून जो आहे तो टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, पण तपास चालू आहे, सध्या असं काही म्हणता येणार नाही. पण त्यांचा खून झालाय. ते जेव्हा रात्री 10 वाजता एका ठिकाणावरून जात होते तेव्हा एका बाईकवरती 2 जणांनी त्यांचा पाठलाग केला. काही अंतर गेल्यानंतर एक दुसरी 4 चाकी वाहन त्यांच्या वाहनाला आडवं आलं, त्यांना थांबवलं आणि 4 चाकीतील आणि दुचाकीतील लोकांनी बेछूट गोळीबार त्यांच्या गाडीवरती केला. असं म्हणतात की 14 राऊंड हे त्यांच्या कारवरती फायर झाले. त्यातल्या 4 गोळ्या या चंद्रनाथ रथ यांना लागल्या. काही गोळ्या त्यांच्या पोटात, काही छातीत लागल्या आणि घटनास्थळावरतीच त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय ड्रायव्हरला सुद्धा 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. यावेळी शुवेंदू अधिकारी त्या गाडीत नव्हते, अन्यथा भयंकर मोठा अनर्थ झाला असता, राजकीय वातावरण पेटलं असतं आणि पश्चिम बंगाल अक्षरशः जळालं असतं. पण तसं झालं नाही. पण चंद्रनाथ रथ यांचा मात्र यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. मित्रांनो, याआधी जेव्हा निकाल जाहीर झाले होते त्यावेळी भाजपने एक रॅली काढली होती, विजयी रॅली त्यांच्या उमेदवाराची. आता या रॅलीमध्ये ते एक जेसीबी सुद्धा घेऊन चालले होते. मोटार गाड्या, बाईक्स हे रॅलीमध्ये असणं समजू शकतो, झेंडे लावलेले असणं समजू शकतो, पण जेसीबी सोबत नेण्यासाठी त्याचा काय अर्थ होता? ही रॅली जेव्हा टीएमसीच्या एका छोट्याशा कार्यालयासमोरून जात होती तेव्हा या जेसीबीने हल्ला करून टीएमसीच्या त्या कार्यकर्त्याचं कार्यालय तोडण्यात आलं. सोबतच त्या कार्यालयाच्या बाजूला एक मांसाहार विक्रीचं, चिकनचं दुकान होतं. ते दुकान सुद्धा या बुलडोझरने, जेसीबीने तोडण्यात आलं. आता बुलडोझर जेसीबी ही संकल्पना युपी मधली, योगी आदित्यनाथ तिथले मुख्यमंत्री, त्यांनी गुन्हेगार, ज्यांच्यावर आरोप असतील, ज्यांनी चुका केल्या असतील, त्यांच्यावर घरावरती बुलडोझर चालवणं, त्यांच्या मालमत्तेवरती बुलडोझर चालवणं असे प्रकार केले होते. पण भाजपने विनाकारण आपल्या रॅलीमध्ये बुलडोझर घेऊन जाऊन हा प्रकार का केला हे समजत नाहीये. त्यांना काय यातनं मेसेज द्यायचा आहे की आता भाजपचं सरकार आलंय, इथे सुद्धा बुलडोझर राज चालणार का, असं त्यांना म्हणायचंय का माहित नाही, पण दिसून तर तसंच येत आहे. तर निवडणुका यांना लोकशाहीचा उत्सव म्हटलं जातं. निवडणुकांचा लागलेला निकाल हा त्या राज्यातील, देशातील सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना
चुपचाप स्वीकारायचा असतो, कारण तो जनादेश आहे असं म्हटलं जातं. आता वोट चोरी, ईव्हीएम मध्ये गडबड, हे असे आरोप जे आहेत, या आरोपांची चौकशी होऊ शकते. याबद्दल तुम्ही कायद्याची मदत घेऊ शकता, कोर्टात जाऊ शकता, निवडणूक आयोगावरती तुमचे आक्षेप असतील तर त्याला सुद्धा कायदेशीर मार्ग आहेत. पण प्रत्यक्षात असा हिंसाचार करणं हे अतिशय चूक आणि धक्कादायक आहे. चंद्रनाथ रथ यांचा मर्डर होण्याच्या आधी जवळपास टीएमसी आणि भाजपमधल्या 4 कार्यकर्त्यांचा अशा हिंसाचारामध्ये मृत्यू झालेला आहे. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हणतात आणि या निवडणुकी दरम्यान जर लोकांचे मृत्यू होणार असतील तर खरंच ही लोकशाही आहे का? कुठल्या एका पक्षावरती आपला कटाक्ष नाहीये. हे सगळ्या राजकारण्यांबद्दल आपलं मत आहे की लोकशाहीच्या उत्सवाला असा काळीमा फासू नका. जनादेश हा मान्य करावाच लागेल, तो कोणाच्याही बाजूने असो, कोणाच्याही विरोधात असो. पण जनादेश हाच सर्वात मोठा असतो लोकशाहीमध्ये. त्यामुळे हा हिंसाचार, अशा घटना, जाळपोळ या गोष्टींनी लोकशाहीला फक्त आणि फक्त काळीमा फासल्या जात आहे. मित्रांनो, या सर्व घटनांबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.